सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या जुन्या चॅनलवरच्या ज्या प्रेक्षकांना नवीन चॅनलची लिंक सापडत नाही किंवा ओपन होत नाही, तर त्यांच्यासाठी कमेंट्स करून तुम्ही आपल्या नवीन चॅनलची लिंक जुन्या चॅनलमध्ये टाकावी, म्हणजे त्यांनाही हे भाग पाहायला मिळतील. रॉयल गँग मेंबर्स अभि आणि त्याच्या मित्रांनी खूप सुंदर बेडरूम सजवली. गुगलवर सर्च करून करून सुंदर डेकोरेट केली होती रूम. खूप वेळ लागला होता त्यांना आणि ते मयुरीला म्हणाले, वहिनी सगळं झालं बघा, आता आम्ही निघतो. आणि मयुरीला खूप बरं वाटलं की आता हे सगळे निघालेत म्हणून. पण तरीही म्हणायचं म्हणून ती म्हणाली, अहो भाऊजी, आता हे येतीलच इतक्यात, थांबा ना अजून थोडा वेळ. आणि बरं म्हणत खरंच सगळे लगेच सोप्यावर बसले. आणि मयुरी म्हणत म्हणाली, अर्जुनराव सारखेच सगळे निर्लज्जच आहेत. बस म्हटलं की लगेच बसले. तिला त्यांना हाकलवायचं होतं, कारण ते काहीतरी फाजीलपणा करतील असं तिला वाटत होतं. आणि अर्जुनही यांना येऊन मिळाला तर मग काय, बघायलाच नको. आणि अभि म्हणाला, वहिनी पाणी हवंय हो. हो हो आणते ना म्हणत ती गेली. आणि तोपर्यंत अर्जुन आणि सचिन आले सुद्धा. मग काय, आता हे काही लवकर जाणार नाहीत, कारण त्यांचा हेड ऑफ टीम आता आला होता ना. आणि या सगळ्यांना पाहून सचिनला जरा आश्चर्यच वाटलं. आणि आल्या आल्या अभिनं सचिनची खेचायला सुरुवात केली. आणि इतक्यात अर्जुनने सगळीकडे पाहून मयुरी येथे आहे, येथे चावटपणा नको असा इशारा केला. आणि मग अर्जुन म्हणाला, मयू चहा कर ग सगळ्यांसाठी. आणि सगळ्यांना टेरेसवर घेऊन गेला. आणि मयुरी म्हणाली, आता चहावर कसलं भागतंय, जेवणच बनवावं लागेल, कारण ही भूतं लवकर जाणार नाहीत त्यांचा घास घेतल्याशिवाय. आणि मयुरीने इकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे जेवणाची तयारी करू लागली, कारण अर्जुन त्यांना जेवल्याशिवाय पाठवणार नव्हता. आणि थोड्याच वेळात साहेबांची ऑर्डर येणार होती, मयू जेवणाची तयारी कर म्हणून. आता ती अर्जुनरावांना ओळखत नाही असं होणारच नाही. आणि म्हणूनच तिने तिची तयारी सुरू केली. आणि आता टेरेसवरती खूप गप्पा रंगल्या होत्या. अभि सचिनच्या पाठीत धपाटा मारत म्हणाला, काय रे भेकड, आपल्या टीमची अब्रू घालवतोस का? साल्या तुला मित्र म्हणायची सुद्धा लाज वाटते. आणि काहीही न कळून सचिन पाठ चोळत रडक्या आवाजात म्हणाला, आता मी काय केलंय? एक कपी माकडा, हनीमून कॅन्सल झाला म्हणून उड्या मारतोस आनंदाने? मग लग्न कशाला केलं? मांडवात तुझ्या घरचे अडून बसले होते हुंड्यासाठी, तेव्हा कशाला रडत होतास मुळूमुळू? तेव्हाच म्हणायचं ना हे लग्न नाही होणार. आणि सचिनला समजलं की अर्जुनने यांना सगळं सांगितलं आहे. आणि सचिन म्हणाला, तसं नाही रे, मी घाबरतोय असं नाही, पण थोडीशी मनात धाकधूक आहे. आणि अभि म्हणाला, आता तुझी ही धाकधूक संपणार आहे. सचिन म्हणाला, म्हणजे? मग अर्जुन म्हणाला, म्हणजे आज पुन्हा तुझ्या हनीमूनची तयारी केली आहे. आणि सचिनने मोठे डोळे केले आणि मोठ्याने म्हणाला, काय? त्याच्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. म्हणजे आता अर्जुनसोबत झोपावं लागणार नाही. खूपच विचित्र झोपतो हा गाढव, सारखा झोपेत लाता मारतो. म्हणून सचिन थोडा खुश झाला, पण आता लतासोबत झोपावं लागणार म्हणून त्याला टेन्शन आलं होतं. आणि मनात म्हणाला, इतक्यात लताचं पिरियड्स संपले. पण सचिनने तिचे दिवस मोजले नव्हते, त्याला गरजच वाटत नव्हती. आणि दिवस मोजत बसायला आणि बायकोचे पिरियड्स कधी संपतात याची वाट बघायला तो अर्जुन नव्हता. आणि अर्जुन म्हणाला, अभि बघ कसं करतंय बेनं, आता कसा ओरडला बघितला का? आश्चर्याचा धक्का बसून. आनंद होण्याऐवजी याला धक्क्यावर धक्केच बसतात जास्त. जणू काही याला त्या सुंदर बेडरूममध्ये नाही तर ॲमेझॉनच्या जंगलातच कोणी सोडणार आहे. आणि हा माझं ऐकत नाही म्हणून मी या सगळ्यांना बोलावलं आहे. आणि आता सचिनला कळलं की मघाशी अर्जुन मोबाईलवर यांच्याशीच बोलत होता. आणि तो म्हणाला, तसं नाही रे अर्जुन, पण पहिलीच वेळ आहे नाही, मग थोडं टेन्शन येणारच ना. आणि त्यात ती अशी सजलेली बेडरूम बघितली की जास्त टेन्शन येतं. डेकोरेशन वगैरे नसतं तर नॉर्मल तरी वाटलं असतं, पण असं आज काहीतरी स्पेशल वेगळं करायचं असल्यासारखं फिलिंग येतं ती सजावट पाहिली की. परीक्षेला जाताना कसं आपण सगळी तयारी करतो, रायटिंग पॅड, पेन, कंपास, सगळी जय्यत तयारी करतो की नाही, तशीच इतकी जय्यत तयारी पाहून ही पण परीक्षा असल्यासारखंच वाटतं रे. आणि सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. अरे सचिन, आम्ही तुला स्पेशल फील करून देण्यासाठीच इतकी तयारी केली आणि तू त्याच तयारीला नावं ठेवतोस. आणि अर्जुन म्हणाला, बघ तुझी अजून तयारी नसेल तर मी एका पायावर तयार आहे. हे सगळं डेकोरेशन वाया नाही जाऊ देणार मी. आणि अभि त्याला रट्टा मारत म्हणाला, शाब्बास, असं असलं पाहिजे माणसानं, हा खरा मर्द. आणि सचिनकडे फार तुच्छतेने बघत म्हणाला, नाहीतर हा. ए अर्जुन, मला तर शंकाच येते यार, हा खरंच पुरुष आहे ना का टिंबटिंब आहे काय माहीत. ए अभि, काहीही फालतू बडबड करू नको हां, सचिन म्हणाला. आणि मग अर्जुन म्हणाला, बरं बाबा, तू आहेस पुरुष,
ए अभि, असं म्हणायचं नाही हां, सचिन पुरुषच आहे, कळलं? असं अर्जुन मुद्दाम नाटक करत अभिला डोळा मारत म्हणाला. आणि मग अर्जुन सचिनच्या खांद्यावर हात टाकत त्याला फार विश्वासात घेऊन एखादं गुपित सांगितल्यासारखं सांगायला लागला. हे बघ सचिन, एक गोष्ट लक्षात ठेव. आजच्या या पहिल्या रात्री जर तू घाबरलास आणि तुझी बायको जर वरचढ ठरली तर तुला आयुष्यभर ती अशीच वरचढ ठरत राहील. तिला लगेच कळेल की तुझ्यात काही दम नाही आणि ती तुझं काहीही ऐकणार नाही. आयुष्यभर स्वतःचीच मनमर्जी करेल ती. मग बस होऊन बायकोच्या ताटाखालचं मांजर. आता इतके दिवस आईबाबांचं ऐकत होतास आणि इथून पुढे नंदीबाईलासारखं तिचंच ऐकत राहावं लागेल तुला. आणि म्याव म्याव करत तिच्या पायात घुटमळत बसावं लागेल. आणि आयुष्यभर आता खाव्या लागतील लताच्या लाथा, कळलं? आणि आता सचिनला थोडं पटत होतं. खरंच काय अर्जुन, असं असतं? आणि अर्जुन म्हणाला, मग असंच असतं. आणि सचिनला त्याचे मोठे 2 भाऊ कसे बायकोच्या तालावर नाचतात, ते सांगेल तेच ऐकतात, ते शिकवल तेवढंच बोलतात, हे आठवलं. म्हणजे ते सुद्धा पहिल्या रात्री असेच घाबरले असतील आणि त्यांच्या बायका वरचढ ठरल्या असतील म्हणून ते सगळे बायकोच्या पायाशी घुटमळत असतात. आणि आता मी अजिबात तसा होणार नाही असं मनाशी ठरवून सचिनने थोडी छाती फुगवली आणि ताट उभा राहिला आणि म्हणाला, नाही नाही, मी अजिबात बायकोच्या ताटाखालचं मांजर होणार नाही. आणि आता सगळे एकाच वेळी खुश होत म्हणाले, शाब्बास. आणि सगळे हसायला लागले आणि त्याच्या पाठीवर प्रत्येकाने एक एक जोरात शाब्बासकीची थाप टाकली. आणि सचिन तिथेच अर्धमेला झाला. आणि अर्जुन म्हणाला, आता या फुग्यामध्ये हवा तर भरली आहे, पण आता ती कुठपर्यंत टिकेल काय माहीत. त्या बेडरूममध्ये जाताच पुन्हा फूस होऊन जाईल की काय, कुणास ठाऊक. आणि अर्जुन म्हणाला, हे बघ सचिन, बायकोवर भरपूर प्रेम करायचं, पण तिला ताब्यातच ठेवायची, कळलं? आणि अभि म्हणाला, कसं? अर्जुनसारखं. त्याच्यासारखं तुला जमेल की नाही काय माहीत. अर्जुन अजून फ्रेशसुद्धा झाला नव्हता आणि सचिनही. आणि इतक्यात मयुरीने त्याला हाक मारली. आता बराच उशीर झाला होता आणि जेवण करून किचन आवरून तिला लतालासुद्धा तयार करायची होती. आणि अर्जुन अँड कंपनी जेवायला आली. जेवण बघून अर्जुन खुश झाला. बायको असावी तर अशी, कसं मनातलं सगळं ओळखते माझ्या, असं हसत म्हणाला. आणि सगळे एकत्र ओरडले, आणि वहिनी असावी तर अशी. आणि मयुरी हसायला लागली. मग हसत खेळत गप्पा मारत सर्वांचं जेवण झालं आणि मयुरी लताला तयार करण्यासाठी बेडरूममध्ये गेली. आणि इकडे सचिन आणि अर्जुन अभि टेरेसवर पुन्हा गेले. राहुल आणि चैतन्य मात्र आम्हाला उशीर झाला आहे म्हणून घरी निघून गेले. पण अभि मात्र म्हणाला, सचिन तुझ्यासाठी थांबतो हा मी, तुला काही मदत लागली तर. आणि सचिन मनात म्हणाला, आता ही काही सत्यनारायणाची पूजा आहे का मदत लागायला, माझा मी बघून घेईन ना. आणि इतक्यात अर्जुनला मयुरीचा फोन आला. लताला त्यांच्या बेडरूममध्ये बसवलं आहे, सचिन भाऊजींना घेऊन या. आणि अर्जुन सचिनला म्हणाला, चला नवरदेव, बुलावा आया है, इंतजार की घडी अब खत्म हो गई है. आणि सचिनच्या पोटात थोडा गोळा आला. पण तो तसाच दाबत पुन्हा त्याने अर्जुनचं मघाचं लांबलचक भाषण आठवलं मांजराचं. आणि तो खाली आला आणि रूमच्या दरवाजात जरा वेळ थांबला. पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या श्वासाबरोबर रूममधील अत्तराचा वासही त्याच्या छातीत गेला आणि त्याला तरतरी आल्यासारखं झालं. खूप फ्रेश वाटलं आणि अर्जुनने त्याला पाण्यात ढकलावं तसं बेडरूममध्ये ढकललं आणि दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. तसं सचिन बेडरूममध्ये येताच जरा लटपटला आणि पुन्हा ताट उभा राहिला. आणि त्याची नजर सगळ्या बेडरूमवर गेली. खरंच खूप सुंदर सजवली होती ती बेडरूम. अर्जुन आणि मयुरीने केली होती त्याहीपेक्षा खूप छान वाटत होती. आणि पांढऱ्या शुभ्र बेडवर पूर्ण बेड भरून गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या. पांढऱ्या टॉवेलने राजहंसाची नर आणि मादीची जोडी तयार केली होती आणि ते चोचीत चोच घालून बसले होते. मेणबत्त्याचा प्रकाश मंद होता आणि आता त्याची नजर लताकडे गेली. ती बेडच्या एका कोपऱ्यावर पूर्ण पायापासून ते डोक्यापर्यंत घुंगट घेऊन बसली होती. ती तिचं नखही दिसू देत नव्हती आणि सचिनने हळूहळू तिच्याकडे सरकायला सुरुवात केली. लग्न झाल्यापासून दोघात कसलं संभाषण नव्हतं, फक्त नजरानजर व्हायची आणि त्यातच दोघे एकमेकांना पाहून लाजायचे. आणि तिला स्पर्श करण्या अगोदर काहीतरी बोलायचं म्हणून आणि बोलल्याने तिच्यापेक्षा त्यालाच जास्त कम्फर्टेबल वाटेल म्हणून तो म्हणाला, आता तुला झालेली हळदीची ॲलर्जी ठीक झाली का? आणि लताने घुंगटमधूनच हो अशी मान हलवली. आणि आता सचिनला आणखीन थोडं बळ आलं आणि तो आता तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याची चाहूल लागताच लताने आणखीनच चुळबुळ केली आणि तिची ती अवस्था पाहून सचिन मनात म्हणाला, ही सुद्धा फारच अवघडलेली दिसते. आणि मग त्याने हळूच तिच्या साडीच्या बाहेर दिसणाऱ्या पायाच्या अंगठ्याला पाहून
तिच्या पायाला हळूवार स्पर्श केला आणि त्याच्या त्या स्पर्शाने लाजून तिने पाय पुन्हा झाकून घेतला आणि सचिनच्या मात्र काळजाची धडधड वाढू लागली. तिला स्पर्श केला आणि आता त्याच्यातला पुरुष जागा होऊ लागला. मग तो तिच्या शेजारी बेडवर बसायला गेला आणि इतक्यात त्याला कुरकुर असं काहीतरी वाजल्याचा आवाज आला आणि सचिन पुन्हा उभा राहिला उठून आणि पुन्हा बेडवर बसला. पुन्हा एकदा तसाच आवाज आला आणि त्याने बेडशीट बाजूला करून बघितली तर बेडशीट खाली पूर्ण बेडवर पापड पसरले होते. आणि सचिन म्हणाला, हा सगळा अभिजात चावटपणा आहे, गाढव कुठला, असं काहीतरी पानसटपणा करायचा होता म्हणूनच थांबला आहे अजूनही. आणि हे सगळं लता तिच्या घुंगटमधून पाहत होती आणि ते सगळं पाहून तिला थोडं हसूच आलं. आणि घुंगटमधली तिची चुळबुळ पाहून सचिन कसनोसं हसत म्हणाला, अगं ही सगळी ना माझ्या मित्रांची करामत आहे बघ, आगाव आहेत एक नंबरचे. तू काही काळजी करू नको, मी आता हे सगळं स्वच्छ करतो, तू खाली उतर असं म्हणून सचिनने मनातल्या मनात सगळ्यांना नालायक, हलकट अशा 2-4 शिव्या घालत सगळे पापड खाली काढले आणि म्हणाला, आता रात्रभर मी हिला धरू काही पापड कुरडया काढत बसू, साले मित्र नाहीत हे माझे, झुटिंगाची अवलाद कुठले, असं म्हणत त्याने ते पापड झाडून त्याचा ढीग एका कोपऱ्यात लावला. कपाटातून दुसरी बेडशीट काढून बेडवर अंथरली आणि खुश होत तिला म्हणाला, हा झालं बघ, ये आता बस इथे. आणि लता पुन्हा लाजून बेडच्या एका कोपऱ्यावर बसली. आणि आता सचिन बराच कम्फर्टेबल झाला होता आणि तो तिच्याजवळ सरकला. तशी त्याची चाहूल लागताच तीही थोडी मागे सरकली. मग सचिन अजून तिच्याकडे सरकला, पण आता बेड संपला होता. लताला सरकायला जागाच नव्हती आणि सचिनने तिचा घुंगट काढण्यासाठी तिला हात लावला आणि तिने लाजून मान फिरवली आणि लाजूनच नको नको अशी नकारार्थी मान हलवली. मग सचिन आता तिचा सुंदर चेहरा पाहण्यासाठी अधीर झाला होता. ती लाजायला लागली आणि सचिनच्या अंगात जोम संचारला. मग त्यानं पुन्हा तिचा घुंगट काढण्यासाठी हात लावला, पण लताने त्याला तो काढून दिला नाही. तिच्यात खूप ताकद आहे असं वाटत होतं त्याला. आणि सचिन म्हणाला, अगं असं काय करतेस, मला माहीत आहे तू लाजतेस, पण असं करून कसं चालेल, तुझ्यासारखाच मीही संकोच करत होतो, पण हा संकोच आणि ही लाज बाजूला सरून आपल्याला पुढं गेलंच पाहिजे ना. आणि बघ माझ्या मित्रांनी किती सुंदर तयारी केली आहे, पण ते पापडाचं तेवढं तो विसरून जा हं, खूप बदमाश आहेत सगळे, पण सगळेच्या सगळे खूप क्यूट आहेत, जीवाला जीव देणारे, ते कायम माझ्या हृदयाच्या जवळ आहेत बघ. आणि आता आणखीन एक व्यक्ती माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, ती म्हणजे तू. आणि त्याने तिचा हात हातात घेतला, पण त्याला तो नाजूक वाटलाच नाही. लता ही अंगानं थोडीशी भरलेलीच होती, मयुरीसारखी नाजूक नव्हती. आणि तिच्याच पहिल्या स्पर्शाने सचिनच्या अंगात आता सळसळ करून रक्त वाहू लागलं आणि त्याने पुन्हा तिचा घुंगट काढायला हात घातला. तशी ती उठून खिडकीजवळ जाऊन उभं राहिली आणि सचिन मनात म्हणाला, आधी तरी ही इतकी लाजत नव्हती, आज का इतकी लाजते. आणि पुन्हा तोच मनात म्हणाला, बहुतेक पहिली रात्र आहे ना, मी पुरुष असूनसुद्धा इतका लाजत होतं, मग ती तर स्त्री आहे, तिचं लाजणं स्वाभाविक आहे, तिला लाज वाटणारच की, मग आता मीच पुढाकार घेतला पाहिजे असं म्हणून सचिनने जाऊन तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाला, आय लव्ह यू लता, मला तू खूप आवडतेस, आता मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, मला एक किस दे ना, मला तुझ्या मिठीत घे ना, असं एका दमात पाठ केल्यासारखं म्हणाला. आणि आता त्याची ती मिठी नकोशी वाटल्यासारखी तिला झाली. तिला खूप गुदमरल्यासारखं झालं आणि तिने त्याच्या पोटात कोपराने गुद्दे देत त्याची मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि तिचे ते कोपराचे गुद्दे इतके जोरात होते की सचिनच्या पोटात गोळा येऊ लागला आणि ते सहन न होऊन त्याने तिला सोडलं आणि थोडासा नाराज होत मनात म्हणाला, हिचे गुद्दे इतके जास्त का लागत होते मला. बायकोने प्रेमाने मारलेले किरकोळ गुद्दे मी समजू शकतो, ते आणखीनच हवेहवेसे वाटणारे, पण हिच्या गुद्द्यांनी तर माझ्या पोटात खड्डाच पडला. आणि सचिन आता थोडा चिडला आणि म्हणाला, असं काय करतेस लता, मी तुला पसंत आहे ना, आपलं लग्न झालं आहे आता, मग का अशी करतेस. ती काहीच बोलत नव्हती, उलट तिच्या डोक्यावरचा घुंगट अजूनच चेहऱ्यावरून पुढे ओढला. आणि आता सचिनने पुन्हा पाठी मागून तिचा घुंगट ओढून तिला पाठीवर किस करणार इतक्यात ती पुन्हा त्याच्यापासून लांब गेली. सचिनला तर काहीच कळेना की आता ही अशी का करते आणि आत्ताच अशी नखरे करते, मी तिच्या पायाशी गोंडा घोळावा म्हणून.
आणि त्याला अर्जुनचं बोलणं आठवलं. इतका पुढाकार घेऊन सुद्धा ती जवळ येत नाही म्हटल्यावर सचिनने आता अर्जुन स्टाईल वापरायला सुरुवात केली. बहुतेक हिला मी उचलून बेडवर आणावी अशी अपेक्षा असेल. अर्जुन कशी मयुरीला हक्काने प्रेमाची जबरदस्ती करत उचलून बेडवर आणतो, तशीच तिलाही तो उचलायला गेला, पण ती त्याला उचलत नव्हती. आणि सचिन मनात म्हणाला, बाप रे, बायको आहे की बायको बा. सचिनला काहीच समजेना, इतकं कसं हिचं वजन वाढलं असं अचानक. आणि त्याला तिचे पाय दिसले. तिच्या पायावर पुरुषासारखे केस होते आणि सचिनला तिथेच उलटी आल्यासारखं झालं. मळमळायला लागलं. माझं लग्न नक्की एका मुलीशीच झालं आहे ना, असा तो विचार करत होता. मग त्याने वर उठून तिच्या अंगावरचा घुंगट जोरदार खेचला आणि फेकून दिला. तर आतमध्ये चैतन्य होता आणि तो खूप जोरजोरात हसायला लागला. आणि इतक्यात बाथरूममधून राहुल बाहेर आला आणि दरवाजाच्या बाहेर उभे असलेले अर्जुन आणि अभिसुद्धा आत आले. किती हसत होते सगळे. सचिनच्या फजितीला अगदी बेडवर लोळून लोळून हसत होते. आणि सचिन बिचारा गोरा मोरा कावरा बावरा होऊन टकमक आळीपाळीने त्यांच्या तोंडाकडे पाहत होता. आणि अर्जुन खूप हसत हसत म्हणाला, काय रे सचिन, कशी वाटली ही बायको? नाही नाही, हा बायको. आणि असं म्हणून पुन्हा सगळे हसायला लागले. गप्प बसा गाढवांनो, लाज नाही का वाटत तुम्हाला असं वागायला? आणि एक साथ सगळे एका सुरात म्हणाले, नाही, अजिबात नाही. आणि त्यांचा गोंधळ ऐकून मयुरी तिथे आली. ते पापड आणि चैतन्यला साडीत पाहून आणि सचिनचं पडलेलं तोंड पाहून तिनं कपाळावर हात मारून घेतला. मगाशी जो टेरेसवर फोन आला होता तो मयुरीचा नव्हताच. ती तर लताला तयार करत होती. तर हा सगळा या भूतांचा प्लॅन होता. आणि मयुरीने हसणाऱ्या अर्जुनकडे मोठं डोळे करून पाहिलं. स्वारी हसताना खूप सुंदर दिसत होती आणि अर्जुनरावांनी तिला डोळा मारला. आणि मयुरी म्हणाली, अर्जुनराव कधीच सुधारणार नाहीत आणि हे पिल्लू बापाच्या सगळ्या लीला बघते. आणि तिने पोटावर हसतच हात ठेवला. आणि तिला तसं पाहून अर्जुनने बाळाला आणि तिला एक फ्लाइंग किस दिला. आणि मयुरी गोड गोड हसली.